नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्तपैकी अशी शेवगा आणि बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवतोय। खूप बेसिक सामान आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा इथे मी 2 कांदे कापून घेतले, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी लगेच नाही टाकायचं, पाहिजे तसं नंतर टाकायचं पाणी, जास्त पाणी नाही लागत या वाटणाला। हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं। बघा आता मी याचं तेल घेतलेलं आहे 1 चमचा। आता मी याच्यामध्ये गरम मसाला आणि हळद टाकते आणि आपण हा जो वाटण करून घेतलेला आहे ते टाकायचं आहे। आपण यामध्ये लाल तिखट टाकतोय, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। तर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे हे दोघं मिक्स करून पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। हे बघा खूप छान लागते ही भाजी, नक्की करून बघा तुम्ही पण। तर याच्यामध्ये हे बघा मीठ टाकते मी, छोटा 1 चमचा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे टाका, कितपत तुम्हाला खारट पाहिजे किंवा मीडियम पाहिजे त्यानुसार टाकायचं। आता हे छान शिजू द्यायचं। बघा मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे, बघू शकतात। मस्त छान असे आपण इथे वाटणामध्ये फक्त कांदा, कोथिंबीर, लसूण हेच घेतलेलं आहे, तरी पण बघा किती छान मस्त झाली भाजी। हे बघा मस्त गरमागरम वाफळतात भात, शेवगा आणि बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी, लिंबू, चपाती आणि पापड। मस्त असा इथे आपला आजचा मेनू तयार आहे। बघा मस्त छान असा आपला मेनू तयार झालेला आहे। बघा इथे मस्त छान अशी आपली घरगुती पद्धतीने आणि घरातल्या असलेल्या सामानातच आपण इथे बटाटा शेवगा काळ्या मसाल्याची भाजी केलेली आहे। इथे मी वाटणामध्ये डाळ वगैरे काही न घालता आपलं कांदा लसूण हेच टाकून मस्त छान अशी तरी पण घट्टपणा आलेल्या भाजीला खूप छान टेस्टी लागते। नक्की करून बघा तुम्ही। आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।